आला 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 ॲटोवाला विकी मंडळी तुमच्यासाठी टाटाची एक टू व्हीलर आली बघा. तिचा एक आज नवा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. मंडळी तुम्हाला माहित असेल टाटाच्या टू व्हीलरचा तुम्ही एक व्हिडिओ बघितला असेल. त्या दिवशी काय झालं माहितीये का, मित्रांनो माझ्या स्टेटस ठेवला होता, म्हणजे 4-5 दिवसापूर्वी बरं का. त्याच्यात त्यानं काय केलं, व्हॉट्सअपला स्टेटस ठेवला. मी सकाळी उठल्या मुक्ती बरं का, आयला म्हणलं व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलाय भावानं, नेहमीसारखं असेल सुविचार विचार नाही काय का दुसऱ्याला उपदेशाचा, आपल्याकडची पोरं आजकाल सगळी. बघितलं तर गाडीचा फोटो, बरं नीट बघितलं जरा झूम करून टाटाची बाईक, आणि खाली भावानं काय लिहिलंय माहितीये का, पुढच्या वर्षी येत्या 2026 ला 1 जानेवारीत हीच गाडी आपण घेणार. शाबास म्हणलं का, गाडी जरा हाय ह्याच्यात म्हणजे गाडी घेण्याच्या हिशोबात. त्याला फोन केला, म्हटलं अरे टाटाची गाडी कशी काय लॉन्च झाली रे बाबा. तो म्हटला लॉन्च नाही झाली, लॉन्च होणार आहे म्हटलं. मी म्हटलं कशी काय राहिला का, मलाच खबर नाही, आम्ही इथे लागा सगळ्या माहिती देतोय. ते म्हटलं नाही तुला लेट कळलं असेल. शाबास म्हणलं, त्यानं मलाच येड्यात काढलं. मी म्हटलं बरं ठीक आहे, तुला कळलं तर तू मला सांग ना. मग त्यानं काय केलं, मला 4-5 फोटो पाठवलं बरं का. हे म्हणलं टाकीचा एक फोटो बघ टाटाच्या गाडीचा, टू व्हीलर आहे, अशी पोलादागत गाडी आहे कराय म्हटला. म्हटलं चाक बीक म्हटलं सगळं हाय म्हटलं व्यवस्थित त्या गाडीचं. मी म्हटलं राव खरंच आहे बरं का, की गाडी टाटानं काढली म्हणजे त्याच्यावर लोगो टाटाचा होता, स्टिकर टाटाचा होता. गाडी टाटाला सहजल अशी दणकट गाडी होती बरं का त्याच्यामध्ये. म्हणजे असं वाटलं की हो बारका टू व्हीलर म्हटलं एक रणगाडा असतोय बरं का. मी काय म्हणलं ठीक आहे बाबा असेल सुद्धा, पण मला हे बी कळलं नाही हो की टाटानं अधिकृत कुठली घोषणा केलेली नाही, टाटानं कुठं काय जाहिरात केलेली नाही. मी म्हटलं असेल बाबा सरप्राईज टाटाचं कुठलं तरी, एखादी कंपनी असती सरप्राईज येते. आजकाल स्पर्धा भरपूर झालेली आहे गाड्यांची. म्हणजे टाटाने बी काहीतरी एखादा नवा डाव साधला असेल जाहिरातीचं, नाही का सरप्राईज धप्पा बिप्पा द्यायचा असं डायरेक्ट पब्लिकला. मी म्हटलं चला जाऊ द्या असू द्या. बघितलं सगळं चेक केलं, जरा दिसायला लागलं मला फोटो इकडे तिकडे बरं का टाटाच्या गाडीचं, की टू व्हीलर खरंच येते. सगळीकडे नुसता मोकळ चाललाय सोशल मीडियात. पण मला तरी सुद्धा बरं का मंडळी थोडंसं काळाबरोबर वाटलं होतं. मग मी त्याला लई काय बोललो नाही, मित्राला म्हटलं असू दे, तू का गाडी घ्यायची ते गाडी बिंदास घ्यावं तुझ्या, आपल्याला काय आपलं काय म्हणणं नाही, पण टाटाची गाडी खरंच लॉन्च होती का हो. मी जरा थोडंसं मी खोलात गेलो, जरा खणायला लागलो, जरा खोऱ्यानं थोडंसं खोरं घेतलं आणि खणायला लागलो, जरा माहितीचं सगळं ते विहीर खणायला लागलो मी. तर मला त्याच्यातनं एक कळलं की टाटाची गाडी खरंच येते बरं का. हो मंडळी खरंच येते, पण ती कुठे येते माहिती का, फक्त सोशल मीडियात येते. आता हे कुणी आणली टाटाची गाडी म्हणजे कंपनीलाही माहित नाही. बरं कंपनीनं अधिकृत घोषणाही केलेली नाही, कंपनीच्या वेबसाईटला माहिती नाही. मग गाडी मार्केटमध्ये आली कशी काय, तर गाडी कुणी आणली माहिती आहे का मंडळी, ही या गाडी आली AI टेक्नॉलॉजीनं. AI टेक्नॉलॉजी म्हणजे काय की आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता ह्याच्यामध्ये काय आहे, कुणीही काही करू शकतं ह्याच्यामध्ये. AIचा वापर आपल्याकडच्या लोकांनी कसा केलाय बघा. जी गाडी अजून लॉन्चच नाही झालेली, जी कंपनी स्वतः सांगते की आम्ही अजून काहीच ह्यात पडलेलो नाही, ती गाडी त्या लोकांनी पब्लिकडनं आपल्याकडच्या कोणतरी चेष्टा मस्करी करून गाडी आणली. ना आमच्या भावानं मित्रांनं काय स्टेटसला बी ठेवलं की 2026 ला मी ही गाडी घेणार आहे. म्हणजे माणसं बघा कशी असतात, की ही गाडी येतीये, अशी होतीये, लॉन्च होतीये, ही गाडी घेणार आहे. आपल्याकडच्या लोकांना AI संदर्भातली काही माहिती नव्हती. बरं हे आपण नंतर बोलूया सगळ्या गोष्टी. मला ह्यातनं 2 गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत, की गाडी खरंच लॉन्च होतीये का. म्हणजे एका बाजूला असे अजूनही रुमर्स आहेत की गाडी येतीये, आणि दुसऱ्या बाजूला असंही सांगितलं जातं की गाडी येत नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की ह्यातली तुम्हाला मी ऑथेंटिक माहिती आपल्या चॅनलला देणार आहे. का माहिती आहे का, कारण आपला चॅनल गाड्यांचा आहे, ॲटोवाला आपला हा चॅनल आहे, आणि या संदर्भात मी तुम्हाला आता माहिती जी देतो ना ती बारकाईनं ऐका. पहिली गोष्ट, टाटा कंपनी ही 4 व्हीलर बनवते. टाटा कंपनी प्रसिद्ध आहे कशासाठी, तर त्यांच्या 4 व्हीलरसाठी प्रसिद्ध आहे. त्यातल्या त्यात त्यांनी EVवर लक्ष दिलेलं आहे. म्हणजे आधी पेट्रोल डिझेल नंतर EVकडे टाटा वळलेला आहे. आता टू व्हीलरची एक टुंबनं निघाली, सगळ्यांनी स्टेटसला ठेवलं, अख्ख्या भारतात एक धुमाकूळ झाला की टू व्हीलर येते. पण ही टू व्हीलर येत असताना एक नंतर अफवा अशी उठली की ही टू व्हीलर हळूहळू सगळ्यांना लक्ष द्यायला लागलं की अजून टाटानं कुठं जाहिरात नाही केली, अजून कोण कुठं बोललेलं नाही, मग ही गाडी आली कशी काय सोशल मीडियामध्ये. मग नंतर लक्षात आलं की ही गाडी बनवली AI टेक्नॉलॉजीनं. कोणतरी काहीतरी किडे केले आणि डायरेक्ट गाडी बनवली, इमेज टाकून कमांड देऊन काहीतरी, आणि झालं व्हायरल झाली गाडी. बरं गाडी व्हायरल होण्यामागं पण कारण आहे टाटाच आहे बरं का ह्याच्या मागं. नाही टाटाने हे काय व्हायरल नाही केलं. टाटाची बिल्ड क्वालिटी, टाटाची लोकांबद्दल असलेली एक सहानुभूती, रतन टाटांबद्दल असलेले लोकांचे एक आदरयुक्त प्रेम, ह्या सगळं बघताना टाटाची ही टू व्हीलर जी AIवर बनवली होती, जी लॉन्च झालीच नाही आणि जी होणार पण नाही, ती गाडी व्हायरल होण्यामागची ही कारण होती की टाटा आणते म्हणजे काहीतरी निश्चितच चांगलं आणते. बरं मी आतापर्यंत तुम्हाला गाडीचे स्पेसिफिकेशन सांगितले. गाडी कितीला माहिती आहे का, 45,000ला. पण मला सांगा 45,000ला गाडी आहे, 90 किलोमीटरचा ॲव्हरेज आहे. म्हणजे मला सांगा 45,000 कुठं, 90 किलोमीटरचा ॲव्हरेज कुठं, पेट्रोलच चाललंय 100 लिटरनं. म्हणजे हिनं कशाला मागं टाकलंय बघा ह्या गाडीनं. लोकांना हे खरंच वाटायला लागलो. मी जरा मगाशी म्हटल्याप्रमाणे खोरं घेऊन सगळं खोदायला लागलो ना, त्यावेळी मला 2 गोष्टी यातनं कळल्या, जे आता महत्त्वाच्या आहेत ते सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे अशी, टाटा टू व्हीलरमध्ये अजिबात पडणार नाहीये मेकिंग. टू व्हीलरच्या गाडी बनवण्याच्या नादात अजिबात लागणार नाहीये. त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही 4 व्हीलरच बनवणार आहोत.
आणि आता आमचं लक्ष हे ईव्हीकडे आहे सगळेपणे पूर्णपणे. आम्ही ईव्ही गाड्याच्या सगळा फोकस केलेला आहे. म्हणजे इव्हन आता टाटा ट्रक सुद्धा ईव्ही मध्ये आणतात आहे, कारण टाटाला तर कॉम्पिटिशन सुद्धा बाहेरच्या गाड्यांचं सगळ्यांचं चालू झालेलं आहे. बरं, हे झालं फोर व्हीलरचं. टू व्हीलरचा मी विषय मांडतोय, त्याचा काय आता विषय? टू व्हीलर खरंच येणार आहे का 2026ला किंवा ह्या येत्या डिसेंबरला वगैरे मध्ये आधी? ज्यांनी स्टेटस ठेवलं त्यांचा काय विषय? तर भावानो जरा थांबा. टाटाची टू व्हीलर अजिबात म्हणजे अजिबात येणार नाहीये. काय येणार नाही? कारण टाटानं स्वतः ट्विट केलेले, मी तुम्हाला ट्विट वाचून दाखवतो बरं का, की त्यांनी ट्विटमध्ये काय म्हटलेले. ट्विट आहे इंग्लिशमध्ये, मी तुम्हाला मराठीत करून सांगतो की ह्याचा अर्थ काय आहे. पहिली गोष्ट अशी मंडळी, की टाटा असं स्वतः 4 नोव्हेंबर 2025चा हा ट्विट आहे त्यांचं. त्यात ते 4:30ला त्यांनी टाकलं होतं ट्विट, की नमस्कार टाटा, तुम्हाला नमस्कार घालते, आवर्जून नमस्कार घालते. संपर्क साधल्याबद्दल आमचे धन्यवाद. टाटा मोटर्स दुचाकी विभागात प्रवेश करत नाहीये असे सूचित करणारी कोणतीही बातमी किंवा माहिती ही चुकीची आहे. म्हणजे बघा, ज्यांनी स्टेटस ठेवले की आम्ही टाटाची गाडी घेणार आहे किंवा ज्यांनी पसरवलंय की आम्ही टाटाची गाडी घेणार आहे, त्यांच्यासाठी ही आहे. काय काय स्पेसिफिकेशन लिहिले, गाडी किती सीसीची आहे, टायर किती इंचाची आहेत, हवा किती बसती, स्पीडोमीटर. अरे हो, जरा दम धरा. परत टाटा पुढे असं म्हणते, तथ्यात्मक बातम्या आणि अधिकृत अपडेटसाठी कृपया आमच्या cars.tataMotors.com ला भेट द्या. आणि ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे. टाटा स्वतः सांगते की आम्ही टू व्हीलरमध्ये उतरत नाही आहोत. आता हे झालं टाटा मोटरचं अधिकृत ट्विट, जे 4 नोव्हेंबर 2025ला आले. म्हणजे काल परवाचं हे ट्विट आहे, बरोबर. हे तर फायनल झालं तुम्हाला. आता महत्वाचं असं, की हे गणलं कशामुळे लोकांचं काम, की एआय टेक्नॉलॉजी. म्हणजे लोकांना आजही कळलेलं नाही की एआय टेक्नॉलॉजी इतकी फास्ट होऊ शकते की आपण सहजपणे ह्यामधील बळी पडू शकतो या सगळ्या गोष्टीला. खूप एआय टेक्नॉलॉजी हे फास्ट झाले, त्यामुळे तुमचा सगळ्यांचा गैरसमज झाला की टाटाची गाडी अशाशी येणार आहे वगैरे वगैरे. हे स्पेसिफिकेशन्स आहेत, काही काय काय सगळ्या गोष्टी केल्या. तर मी स्वतः सातारा येथील, आपल्या सातारा शहरातील एक टाटा मोटरचं अधिकृत शोरूम आहे, त्यांच्याशी मी तिथले CSM आहेत, कस्टमर सर्व्हिस जे मॅनेजर आहेत, त्यांच्याशी मी स्वतः बोललो. गौरव कुलकर्णी त्यांचं नाव आहे. म्हणजे हे सगळं झालं एका बाजूला, पण मी कन्फर्मेशन घेतलं पाहिजे ना. मी त्या सरांशी बोललो, गौरव कुलकर्णींशी, टाटा मोटर्सच्या CSM या पदावर असणार आहे त्यांच्याशी. त्यांना मी विचारलं, म्हणलं सर खरंच येते का? तर त्यांनी सांगितलं की हे जे ट्विट आहे ते ट्विट आहे आणि अशी कुठलीही गाडी टाटाची अधिकृतरित्या येत नाही. जर आली ना, तर ती गाडी सोशल मीडियात पहिल्यांदा येणार नाही. ती टाटाच्या ह्या वेबसाईटला पहिले अधिकृत त्याची घोषणा होईल आणि मग तिथून व्हायरल होईल की हो, टाटा टू व्हीलर आणत आहे. पण मंडळी काय माहितीये का, टाटानं टू व्हीलर आणली का नाही, बाजारच उठणार आहे सगळा. गाडी दणकट टाटासारखीच, असा हात मारला तरी असा रणगाड्या गेला, असा पत्रा वाजत असतो टाटाचा, काय तुम्ही बघितलं असेल बघा. पंच घ्या, सफारी घ्या, हॅरियर घ्या, आणखीन नेक्सॉन घ्या, आणखीन त्यांच्या 10 घ्या. आता सियरा तर येणारच आहे नोव्हेंबरमध्ये. पण टू व्हीलर काही त्यांची येत नाहीये. ज्यावेळी येईल त्यावेळी टाटा स्वतः सांगते ट्विटमध्ये की आम्ही येईल ना त्यावेळी आमच्या वेबसाईटलाच भेट द्या, इतर कुठेही तुम्ही बातमी देऊ नका. आणि ऑटोवाला चॅनल हा खास तुमच्यासाठी आहेच, गाड्यांची माहिती देण्यासाठी. तुम्हाला अधिकृतच बातमी दिली जाईल. त्याच्यामुळं टाटाची टू व्हीलर कसलीही येत नाही, आणि ज्यावेळी येईल ना त्यावेळी टाटा स्वतः सांगणार आहे, आणि आम्ही स्वतःसोबत त्यांची माहिती, ऑथेंटिक माहिती आम्ही तुमच्यापाशी घेऊन येणार आहोत. तर मंडळी, हा होता टाटाच्या अधिकृत, ज्यांची जी अधिकृत नाही अनधिकृत जी गाडी येणार होती, आलेली आहे सोशल मीडियात, पण रिअलमध्ये आलेली नाहीये, ती येणार नाहीये. तर त्या टू व्हीलर संदर्भातला हा टाटाच्या गाडीचा व्हिडिओ होता. तुम्हाला जर टाटाच्या गाडीचा कुठला व्हिडिओ आला असेल, कुणी सांगितलं टाटाची गाडी येते वगैरे वगैरे, हे सगळे फेक आहे, अफवा आहेत, एआय जनरेटेड व्हिडिओ आहेत, एआय जनरेटेड फोटोज आहेत. कुठलाही व्हिडिओला हे करू नका. आपला व्हिडिओ हा त्या संदर्भात आपण बनवला होता की ही टाटाची गाडी खरंच येते का, तर ती नाही येत. ट्विट पण मी तुम्हाला वाचून दाखवलं, आणि अधिकृतरित्या मी साहेबांशी बोललो होतो टाटाच्या, त्यांनी सांगितलं की असं काही नाहीये. ज्यावेळी येईल त्यावेळी पुन्हा तुमच्यासाठी व्हिडिओ आपण त्याबद्दल घेऊन येणार आहोत. तेव्हा हा व्हिडिओ त्या लोकांपर्यंत पोहोचवायचे ह्याला बळी पडले होते. आणि तुम्हाला काय वाटतं, समजा टाटाची गाडी आली तर ती गाडी कशी असेल? ती गाडी टाटासारखी दणकट असणार आहे का? निश्चितच असेल, पण तिचा ॲव्हरेज काय असेल? चाकं कशी असतील? किती सीटर असेल? ईव्ही आत देईल टाटा की पेट्रोल गाडी आलेल? तुम्हाला काय वाटतं? तुम्हालाही वाटतं का टाटाची टू व्हीलर यावी? कमेंट करून सांगा. तुमचं मत मांडा या सगळ्या व्हिडिओवर. आणि हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह आहे, त्यामुळे लोकांपर्यंत जरूर पोहोचवा की ज्याला बळी पडले त्याला. आणि हो, सबस्क्राईबचं बटन दिसते बघा आपल्या ऑटोवाला चॅनलच्या नावापुढे, तिथं आपण मी व्हिडिओ बघताय तिथं क्लिक करा आणि आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. आणि तुमची मतं ह्या सगळ्या व्हिडिओवर मांडा की तुम्हालाही वाटतंय का टाटाची गाडी खरंच यावी का, यावी तर कशी असावी, तुमची मतं कमेंटमध्ये मांडा. आणि पुढच्या व्हिडिओपर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.